फुल नो. बाबू गोंजारवाडी संघ खूप वेळ घेत आहे. तुम्ही थोडं सहकार्य करा. अजून खूप सामने खेळवायचे आहेत. अंतिम दिवस आहे. सेवागिरी चषक आयोजित चौनेश्वरी मंडळ दसवडी आयोजित सेवागिरी चषक पर्व दुसरे. लेफ्ट हँड बॅट्समन बाबू मारा करेल तो विश्वास. सुंदर असा तटलेला बाबूने चेंडू थेट येतोय समालोचन कक्षाकडे. चौकार. सुंदर असा फटका मारला बाबूने. कर्णधाराने जो विश्वास ठेवला होता बाबूवरती तो पुरेपूर साध्य करतोय. चौकाराने धावसंख्येत 4 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 5 या आकड्यावरती. सुंदर असा फटका खेचला तो बाबू याने. चौकारांसाठी पॉवर प्ले मध्ये अशीच फलंदाजी करावी लागेल जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर. आणि बाबूकडून याच फलंदाजीची अपेक्षा आहे पूर्ण दसवडी गावाला. विश्वासचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाबूसाठी. पुन्हा एकदा सुंदर मारला चेंडू. चेंडू येतो धन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. चौकारांसाठी बॅक टू बॅक 2 असे खणखणीत चौकार लगावले तो विश्वास याला. बाबू याने धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 9 या आकड्यांवरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडे फेरबदल करताना कर्नल दत्ता सनस गोंजारवाडी संघाचे. पुन्हा एकदा बाबू. बघूया चौकारांची हॅट्रिक मारतोय का बाबू. विश्वास निघालाय तो मारा करेल तो बाबू याला. पुन्हा एकदा बाबूने सुंदर असा फटका मारला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. 1 2 3 2 धावा तर सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात पण सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक आणि 2 धावांवर समाधान मानावं लागतं. बाबू याला धावसंख्या पोहोचते ती 11 या आकड्यांवरती. पॉवर प्लेचं षटक अजूनही चालू. पंचांनी दात फेटाळले. 2 धावा भर होते. षटक समाप्तीचा इशारा पंच ऋषी यांचा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकूण धावा झाल्या ते 13. वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय तो बाबू. आणि पाणी दे. गोलंदाज दत्ता सनस. डिलाय रोडचा तेज तर्रार गोलंदाज दत्ता. तो मारा करेल तो किरण फनसे याला. दत्ताचा पहिला गचाळ असा चेंडू वाईट. अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडते. सुंदर अशी फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते ते किरण आणि बाबू यांच्याकडून. दत्ताचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी किरण सज्ज. एक आगली वगळी शैली किरण फनसियाच्या फलंदाजीची. आणि हा निर्धाव प्रकारचा चेंडू ऑफ साईडला दिशेच्या मारण्याच्या उद्देशाने खेळलेला चेंडू. पण चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा दत्ताचा 10 ते 12 पावलांचा स्टार्ट. हा टाकलेला चेंडू किरण याला.
एक धावेने भर होते. चांगलं कमबॅक केलंय ते गुंजारवाडी संघाच्या गोलंदाजांनी. धावसंख्या पोहोचते ती 15. पहिल्या षटकात दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. दत्ताचा पुढचा चेंडू बाबूसाठी. ब्लॉक हॉल प्रकारचा चेंडू, सुंदर असा चेंडू टाकला तो दत्ता याने. धावसंख्या स्थिर, चांगलं कमबॅक केलंय, कुठेतरी धावा रोखतोय दत्ता आपल्या संघासाठी. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. एक अष्टपैलू असा हा खेळाडू दत्ता सनस. जसं क्रिकेट तसं कबड्डी क्षेत्रातही सुंदर असं नाव गाजवलेला हा दत्ता सनस. हा नक्कीच अवांतर धावसंख्येत 1ने भर पडते. कुठेतरी थोडासा दिशाहीन गोलंदाजी या चेंडूवर बघायला मिळाली ती दत्ता सनस याची आपल्याला. चेंडू फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल टिपलाय. बाबू बॅक टू द पॅव्हिलियन. बाबूची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो अप्पा. ऋतिक खूप सुंदर असा फलंदाज. ऋतिकही षटकार आणि चौकार मारण्यात अव्वल असलेला हा फलंदाज. बाबूची जागा भरून काढण्यासाठी बाबूने खूप सुंदर फलंदाजी केली. आपल्या नावाला साजेल अशी. कमी वयात खूप चांगला असं क्रिकेटचे धडे शिकताना बाबू. दत्ता पुन्हा एकदा मारा करेल तो किरण फनसे याला. दत्ताचा पुढचा चेंडू किरणसाठी. लेग साईडला मारलेला हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने एक धाव निश्चित. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती दसवडी संघाची. 1 बाद 17 या आकड्यांवरती कुठेतरी नक्कीच धावा रोखल्या त्या दत्ता सनस याने. पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू. षटक समाप्तीचा इशारा पंच ऋषी चुरट यांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 17 या आकड्यांवरती पोहोचले. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा जमवत आहेत दसवडी संघाचा किरण आणि आप्पा, बघूया. आप्पाकडून चौकार आणि षटकारांची अपेक्षा. बॉलर गोलंदाज आलाय तो रवींद्र. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो रवींद्र. खूप चांगली अशी गोलंदाजी केली. रवींद्रचा पुढचा चेंडू. किरण खेळण्यासाठी सज्ज. निर्धाव प्रकारचा चेंडू. धावसंख्या अजूनही स्थिर. खूपच थोडस खराब अशी फलंदाजीचं प्रदर्शन किरण फनसे याच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना बघायला मिळते. खूप साऱ्या अपेक्षा होत्या किरण कडून, पण अपेक्षांचा भंग करतोय किरण. बघूया हा चेंडूवरती अपेक्षा पूर्ण करतोय का किरण. समस्त ग्रामस्थ मंडळ दसवडी यांचं. रवींद्रचा पुढचा चेंडू किरणसाठी. पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू. चांगलंच जकडून ठेवलंय ते रवींद्र याने किरण याला. चेंडू काही समजत नाहीये रवींद्र किरणला. पुन्हा एकदा रवींद्र विरुद्ध किरण. पहिल्या 2 चेंडूत रवींद्रने बाजी मारली. 3रा चेंडू ऑफ साईडला मारलेला हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात चाललाय. 1 धाव तर नक्कीच पूर्ण झाले. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 18 या आकड्यांवरती. नक्कीच
आप्पाला आपले हात खोलावे लागतील आणि चेंडूला षटकार चौकारामध्ये हे करावं लागेल. रवींद्रचा पुढचा चेंडू आप्पासाठी. रवींद्र निघाला, हा टाकलेला चेंडू आणि आप्पाने सुद्धा लेग साईडला तटकवलेला हा चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि 2 धावा जमवल्यात. धावसंख्या 20 या आकड्यांवरती पोहोचले. जर दसवडी संघाला सामना जिंकायचा असेल तर नक्की 40 पेक्षा जास्त धावा जमवाव्या लागतील, कारण गोंजारवाडी संघातही तितकेच चांगले फलंदाज आहेत. पुन्हा एकदा रवींद्रचा मारा तो आप्पा, यासाठी आप्पाकडून षटकाराची अपेक्षा असेल दसवडी संघाला. आणि हा आप्पा सुद्धा कॅच आउटच्या मधून बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. नाराज केलंय ते आप्पा याने सुद्धा. आप्पाची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो. आप्पाची जागा भरून काढण्यासाठी चाललाय दसवडी गावचा छकुला. फलंदाज थोडं घाई करायचे. तिसऱ्या षटकातील नक्की शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा रोखल्यात नक्कीच दत्ता आणि रवींद्र याने. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाबू याने चांगलीच फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू. षटक समाप्तीचा इशारा पंच ऋषी यांचा. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या त्या रवींद्र याने. खूपच महागडं, खूपच कमी धावा खर्च केल्या त्या रवींद्र याने. दसवडी गावाच्या फलंदाजांना काही चेंडू समजले नाही. 3 षटकांच्या समजूनंतर 2 बाद 20. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो गोंजारवाडी संघाचा सागर. थोडस निराशाचं वातावरण दसवडी संघामध्ये. बघूया 6 चेंडूत किती धावा जमवतोय दसवडी संघ. किरणसाठीच पहिला चेंडू. सुंदर असा मारलेला लेग साईडच्या दिशेने चेंडू. एक टप्पा क्षेत्ररक्षीच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. किरण आणि संकेत याची धावसंख्येत 3 ने वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 23 या आकड्यांवरती. संकेत कडून षटकाराची अपेक्षा. सागर. सागर विरुद्ध संकेत. सागरचा पुढचा चेंडू किरणसाठी. वर चेंडू किती धावा जमवतोय किरण बघूया. आणि हा सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. आणि हा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारांसाठी. 26. 28 धावसंख्या झाली ती 28. सोमेश्वरवाडी आणि जांभळी संघाचे कर्णधार समालोचन कक्षात यायचे. सोमेश्वरवाडी आणि जांभळी. किरण उर्वरित 3 चेंडूत किती धावा जमवतोय. धावसंख्या 28 वर पोहोचले. हलता डुलता हा फलंदाज. चेंडू चाललाय ते पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चौकारात. धावसंख्या 32.
कुठेतरी थोडं मैदानाचं सहकार्य मिळतंय ते दसवडी संघाला. आणि उर्वरित 2 चेंडूत बघूया किती धावा खर्च करतोय तो सागर. सुंदर गोलंदाजी करतोय पण कुठेतरी यष्टीरक्षकाची चूक होऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेला. 4 धावांनी भर. धावसंख्या 32, 2 बाद 32. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. किरण एक आगळ्या वेगळ्या शैलीत खेळताना हा किरण बघूया काय करतो. या चेंडूवरती सागर निघालाय किरणसाठी. पुन्हा एकदा लेग साईडला तटलेला चेंडू बघूया काय होतं. चेंडूवर 1 धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2री धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 34. किरणने किती धावा सर? एकच का? एकच. 33. विकेट आहे का? किरण थोडं स्पीडअप घ्यायचंय. किरण. प्रशांत किरणची जागा भरून काढण्यासाठी चाललाय प्रशांत. प्रशांत पळत जा थोडा. एकच. धावसंख्या 33. प्रशांतने जर षटकार मारला तर त्यांचे बंधू बारक्या भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. प्रशांतसाठी हात टाकलेला चेंडू एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती. आणि पंच धावा किती आहे त्याच्या? 2. 1. एकच. धावसंख्या झालेली आहे ती 34. किती? 35 धावा झाल्या. 36 धावांचं लक्ष असेल ते गोंजारवाडी संघासमोर. फलक क्षेत्ररक्षक दसवडी संघाचे क्षेत्ररक्षक एक मिनिट. चौतीस. चला जाऊ द्या. भरपूर स्कोर आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे दसोडी संघ. दसवडी संघ क्षेत्ररक्षण रचायचंय.
दसवडी संघाचा पहिलं आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो अजय. आणि फलंसाठी आले ते अजय आणि प्रसाद जिंकण्यासाठी. चौतीस जांभळे आणि सोमेश्वरवाडी. सामना चालू करायचा पंच. दसवडी संघ थोडस कार्य करा. पहिला चेंडू खूपच खराब अशी गोलंदाजी. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. वाईट प्लस 2 धावा असतील. अवांतर धाव संख्येने संघाचं खातं खोलतंय. अतिशय खराब असा फल चेंडू टाकला तो गणेश याने. पुढचा चेंडू चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. धावसंख्या स्थिर होते. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 3 या आकड्यांवरती. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज ती गोंजारवाडी संघाला. पॉवर प्लेचं षटक चालू. सुंदर असा क्षेत्ररक्षणाचा सापळा रचलाय तो कर्णधार प्रशांत फणसे यांनी. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. खूपच खराब अशी गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतंय गोलंदाजाकडून. हे होम ग्राउंड आहे या गोलंदाजाचं, तरी सुद्धा थोडंसं गचाळ अशी गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतंय. सचिन फणसे यांच्या तालमीत तयार झालेला हा गोलंदाज, त्याच्यामुळे थोडस गचाळ अशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गणेश मारा करेल तो अजय याला. सुंदर असा लो फुलटच प्रकारचा चेंडू चाललाय कार्पेटच्या साहाय्याने सीमारेषेच्या पलीकडे चौकारांमध्ये. धावसंख्येत 4 ने वार. बंटी बंटी इकडे वा. बंटी बंटी इकडे लवकर. ब्लॉक हॉल पद्धतीचा हा चेंडू. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बंटी लवकर इकडे बंटी. धावसंख्या झालेली आहे ती 9. बिनबाद 9. षटक अजूनही चालू. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये खूप महागडं असं षटक म्हणावं लागेल. अजूनही उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा गणेश निघालाय. अजय पुन्हा एकदा. नक्कीच अवांतर धावसंख्या रोखल्या पाहिजे दसवडी संघाने. कुठेतरी सामना जिंकायचा असेल तर. जांभळी संघाचा कर्णधार आणि सोमेश्वरवाडी संघाचा कर्णधार. हे उडेल उडेल. सचिन फणसे यांच्या तालमीतला हा गोलंदाज. पुन्हा एकदा वाईटचा चेंडू टाकला. वस्तात सचिन फणसे थोडे नाराज आपल्या पठ्ठ्यावरती. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. सुंदर चेंडू टाकला पण तितका सुंदर असा फटका मारला. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 11.
पुन्हा एकदा गोलंदाज टाकलेला सुंदर असा फटका. पहिलाच निर्धाव चेंडू असेल. थोडस स्मितहास्य ते सचिन फणसे यांच्या चेहऱ्यावरती. खूप वेळाने का होईना पण एक निर्धाव चेंडू टाकला त्यांच्या पठ्ठ्याने. धावसंख्या झाली ती 11. अजूनही पॉवर प्लेचं षटक चालू. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, पण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यांवरती. पेशवाई साडीचे मालक आदित्य चोरगे साहेब यांनी आमच्या सामन्यांसाठी जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचे चौनेश्वर मंडळ दसवडी यांच्यातर्फे शतश आभार. त्यांनी समालोचन कक्षाकडे येण्याची विनंती. आदित्य चोरगे, पेशवाई साडीचे मालक आदित्य चोरगे. गोलंदाजीसाठी येतोय तो सोमेश्वरवाडी आणि जांभळी संघाचे नाणेफेक करतील ते प्रशांत फणसे. प्रशांत कर्णधार प्रशांत फणसे गोलंदाजीसाठीची धुरा सांभाळतायत. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट. डोंबिवली एक्सप्रेस आणि डोंबिवली एक्सप्रेस कुठेतरी भरकटताना वाईटचा चेंडू. अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. जांभळी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. प्रशांतचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डोंबिवली एक्सप्रेस कुठेतरी भरकटताना अवांतर धावसंख्येत 1 ने भर होते. तेच तर्रार डोंबिवली एक्सप्रेस. आपल्या रुळावरनं थोडी गाडी एक नावाजलेले असे कन्स्ट्रक्शन क्षेत्रातले युवा उद्योजक खराब असं यष्टीरक्षण बघायला मिळालंय. जिथे 1 धाव होते तिथे 2 धावा दिल्यात. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या पोहोचते ती 17 या आकड्यांवरती. कम ऑन डीजे. विकेट घेतला तर रणजित फणसे यांच्याकडून 501 रुपये होते. पण हा पुन्हा एकदा खराब असा चेंडू. रुळावरून गाडी थेट नवी मुंबईच्या दिशेने डोंबिवलीवरून आणि धावसंख्येत 1 ने भर. सुंदर फटका, पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. दोन धावा मिळतील या चेंडूवरती. खूपच सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते.
अवांतर धावसंख्येत त्यांच्यामुळे भर होते, त्याच्यामुळे मोठे फटके खेळून नाही तर 1-2 या धाव वाढवून त्यांना माहिती आहे दोन्ही फलंदाजांना की आपण हा सामना जिंकू शकतो. सुंदर फटका स्टेटला मारलेला चेंडू होतोय थेट समालोचन कक्षाकडे. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला नाही, चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धावसंख्येत 4 ने भर. थोडं महागडं षटक म्हणावं लागेल ते कर्णधार प्रशांत फणसे यांचं. पुन्हा एकदा प्रशांत, अजूनही दुसरं षटक प्रगती पथावरती. प्रशांतचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा डोंबिवली एक्सप्रेस. वाईटचा इशारा पंचांचा. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल प्रशांत याचं. ज्याच्या जीवावर संघाची दुरा होती तोच कुठेतरी भरकडतोय प्रशांत कडून ह्या खेळाची अपेक्षा नव्हती संपूर्ण गावाला. प्रशांतचा पुढचा चेंडू, सुंदर असा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रवीण याचं. व्हाईस कॅप्टन बारक्या थोडे नाराज आपल्या गोलंदाजांवर. लाल टोपी परिधान केलेले असे बारक्या. प्रशांतचा पुढचा चेंडू जयसाठी. हा ब्लॉक पद्धतीचा सुंदर चेंडू, पण एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. लेगबाईच्या इशारा आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 27 या आकड्यांवरती. खूप चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन आणि खराब अशी गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळालं आपल्याला, कुठेतरी नाराज करताना संपूर्ण गावाला. 28 गोलंदाज आले ते बारक्याबाय. सूरज कटप्पा स्टाईल गोलंदाजी आहे आमच्या बारक्याची आहे. टाकलेला चेंडू, सुंदर असा चेंडू टाकला, अतिशय सुंदर निर्धाव प्रकारचा चेंडू टाकला. हा गोलंदाज नक्कीच सामना वळवून आणू शकतो दसोडी संघाकडून. त्याच्याकडे ती बोटांची जादू आहे. निघाला 2 पावलांचा स्टार्ट. टाकलेला चेंडू, पण चेंडूला दिशा दिली. सुंदर असा चिकना झेल टिपलाय तो स्वप्नील फणसे यांनी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते स्वप्नील फणसे याचा. 2 निर्धाव चेंडू टाकले ते बारक्या या गोलंदाजाने. हा सुंदर डोंबिवली एक्सप्रेस पण हा बोठांवरती जादू करतो हा गोलंदाज. पहिला झटका बसतो तो गोंजारवाडी संघाला. अजयची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो रवींद्र. पुन्हा एकदा बारक्या निघतोय गोलंदाजीसाठी. पुढे येऊन खेळलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, पण 2 धावा घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतं आपल्याला ते बारक्या याच्याकडून. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. बारक्याने मेजवानी दिलेश आणि हा चेंडू षटकारात आणि गोंजारवाडी संघाने एक हाती सामना जिंकून घेऊन गेलाय. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.